संघर्षाचा आज 54वा दिवस आणि सगळं काही एका नाजूक वळणावर आहे. नक्की काय घडतंय चला बघूया. चला सुरुवात करूया एका नव्या रिपोर्टने जो अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांबद्दल एक मोठा प्रश्न उभा करतोय. CSISच्या विश्लेषणानुसार जवळपास 30 ते 50% महत्त्वाचा क्षेपणास्त्र साठा वापरला गेला आहे. आणि याची किंमत तब्बल $24 अब्ज, तेही फक्त गेल्या 7 आठवड्यात. हा साठा पुन्हा भरायला 1 ते 4 वर्ष लागतील. त्यामुळे पश्चिम पॅसिफिकमध्ये धोका वाढू शकतो. पण व्हाईट हाऊसने ही बातमी खोटी ठरवली आहे आणि पेंटागॉनने काहीही बोलण्यास नकार दिलाय. बरं, क्षेपणास्त्रांचा साठा कमी झाला असेल, पण समुद्रातली ताकद मात्र प्रचंड वाढली आहे. याचं कारण म्हणजे अमेरिकेचे तब्बल 3 एअरक्राफ्ट कॅरियर गट एकाच वेळी इथे तैनात आहेत. म्हणजे अमेरिकेच्या एकूण नौदलापैकी 41% जहाजे फक्त एकाच भागात आहेत. हे एक मोठं शक्तीप्रदर्शन आहे. त्याचवेळी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी एक थेट धमकी दिली आहे. आम्ही इराणला अश्मयुगात परत पाठवू. इस्रायलचं सैन्य युद्ध पुन्हा सुरू करण्यास तयार आहे. फक्त अमेरिकेकडून ग्रीन सिग्नलची वाट बघतायत. एकीकडे हा लष्करी तणाव आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये सुरू असलेली बोलणीही फिसकटली आहेत. आणि वॉशिंग्टनमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की युद्ध संपवण्यासाठी कोणतीही घाई नाही. त्यांचं म्हणणं आहे की तात्पुरत्या नाही तर एका कायमस्वरूपी करारासाठी ते थांबायला तयार आहेत. या सगळ्याची मानवी किंमत किती मोठी आहे हे एका अमेरिकन पत्रकाराच्या अनुभवातून समोर आलंय. इराण समर्थक गटाने त्यांचं अपहरण केलं, त्यांना खूप मारहाण केली आणि अखेर त्यांची सुटका झाली. समुद्रावरही परिस्थिती गंभीर आहे. अमेरिकन नौदलाने आत्तापर्यंत 33 जहाजांना इराणला जाण्यापासून रोखलं आहे. यामुळे आता जागतिक अन्न संकट हे गैर होत चाललं आहे असा इशारा देण्यात आलाय. जर हा संघर्ष थांबला नाही तर आणखी 4.5 कोटी लोक उपासमारीच्या खाईत लोटले जाऊ शकतात. इतकंच नाही तर या युद्धाच्या काळात एक मोठं राजकीय गुप्तही दडलं होतं, जे आता उघड झाले. खुद्द नेतान्याहूनीच हे जाहीर करणं टाळलं, कारण त्यांना वाटत होतं की इराण याचा गैरफायदा घेईल. तर मग साठा कमी, नौदल तैनात, बोलणी फिसकटलेली. पुढे नक्की काय होणार? परिस्थिती खूपच स्फोटक आहे.